नमस्कार, जय महाराष्ट्र। आज मी तुम्हाला स्वराज्याचे तिसरे सरनौबत प्रतापराव गुजर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे। तुम्हाला माहीत आहे का की त्यांचं मूळ नाव हे कुडतोजी गुजर। त्यांचा जन्म 1615 साली सातारा जिल्ह्यातील भोसरे या गावी झाला। मुघलांच्या जाचाविरुद्ध त्यांनी एकट्याने लढा द्यायचा निर्णय घेतला। ते गावचं रक्षण करीत, गावच्या स्त्रियांचं रक्षण करीत, गायींचं रक्षण करीत, हे रोजचं काम त्यांचं बनलं होतं। एके दिवशी मुघलांच्या छावणीवरती, त्यांच्या खजिन्यावरती 2 मराठा विरोधकांनी हल्ला केला। अर्थातच ते 2 मराठी विरोधक म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे स्वतः कुडतोजी गुजर। त्यांनी तो खजिना जिंकला देखील, पण नंतर पुढे वाद झाला की यावर हक्क कोणाचा। ही बाब गंभीर होत चालली आहे हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कुडतोजी गुजरांसमोर स्वराज्याचा विस्तार व्हावा हा प्रस्ताव ठेवला। त्यांना तो पटला देखील आणि पुढे त्यांनी पूर्ण आयुष्य स्वराज्य सेवेत घालवलं। ही अशी भेटीची कहाणी ही पूर्वापार सांगण्यात आली आहे, पण याचा इतिहासामध्ये कुठे पुरावा नाही। पुढे त्यांना प्रतापराव ही पदवी कशी मिळाली हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच। तोपर्यंत चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। जय महाराष्ट्र।